नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दक्षिण पूर्व मध्य रेल्वे म्हणजे साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे बिलासपूर येथे अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनल पाहायला मिळत राहतील। चला व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी 2025-26 या वर्षाकरता या ठिकाणी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर येथे अप्रेंटिसशिपसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आलेल्या आहे। त्यामध्ये जवळपास 835 इतक्या वॅकन्सीज या ठिकाणी आलेल्या आहे। त्यामध्ये कोणकोणते ट्रेड या ठिकाणी दिलेले आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये पहिला ट्रेड आहे कारपेंटर, यासाठी टोटल ज्या वॅकन्सीज आहे त्या 38 वॅकन्सीज आहे। त्यानंतर कोपा ट्रेड आहे, त्यासाठी इथं 100 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यानंतर ड्राफ्ट्समॅन सिव्हिल हा जो ट्रेड आहे यासाठी इथं 11 वॅकन्सीज आहे। तसेच इलेक्ट्रिशियन जो ट्रेड आहे यासाठी इथं 182 वॅकन्सीज आहे। इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक यासाठी इथं 5 वॅकन्सीज आहे। मशिनिस्टसाठी इथं 4 आहे। फिटरसाठी इथं 208 वॅकन्सीज आहे। तसेच पेंटर जो ट्रेड आहे यासाठी 45 वॅकन्सीज आहे। प्लंबरसाठी इथं 25 आहे। RSA मेकॅनिकसाठी इथं 40 वॅकन्सीज आहे। शीट मेटल वर्करसाठी इथं 4 वॅकन्सीज आहे। त्यानंतर स्टेनोग्राफर अंग्रेजी या ठिकाणी 27 वॅकन्सीज आहे। स्टेनोग्राफर हिंदीसाठी इथं 19 आहे। डिझेल मेकॅनिकसाठी इथं 8 वॅकन्सीज आहे। टर्नरसाठी इथं 4 वॅकन्सीज आहे। वेल्डरसाठी इथं 19 वॅकन्सीज आहे। तसेच वायरमन ट्रेड जो आहे यासाठी इथं 90 वॅकन्सीज आहे। रासायनिक प्रयोगशाळा सहाय्यक जो आहे यासाठी इथं 4 वॅकन्सीज। डिजिटल फोटोग्राफरसाठी इतर 2 वॅकन्सीज, अशा एकूण 835 जागांसाठी तर अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज या ठिकाणी आलेल्या आहे। या ठिकाणी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी आपण पाहूया। त्यामध्ये उमेदवार जो आहे 10वी पास असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर ITI पण या ठिकाणी उत्तीर्ण झालेला पाहिजे। या ठिकाणी वयोमर्यादा काय आपण या ठिकाणी पाहूया, तर दिनांक 25/3/2025 पर्यंत वय जे आहे ते 15 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे। 15 ते 24 या वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात। तसेच या ठिकाणी रिलॅक्सेशन पण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी तुमची जी निवड होणार आहे ती 10वी आणि ITIची जे 50% जे आहे ॲव्हरेज पर्सेंटेजवर या ठिकाणी तुमची मेरिट लिस्ट लागून या ठिकाणी सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे 5व्या नंबरच्या मुद्द्यामध्ये। अशा पद्धतीने या ठिकाणी वॅकन्सीज आलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला जे ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ती या ठिकाणी जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचे आहे। 25/2/2025 पासून ते 25/3/2025 पर्यंत या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी ॲप्लिकेशन या ठिकाणी करू शकतात। अशा पद्धतीने इथं SCCR बिलासपूर येथे अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज आलेल्या होत्या। तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।